नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 8:30 वाजले. ते चहा नाश्ता झाला आहे सकाळचा आणि आता रानात निघाले सकाळ सकाळ. आणि इकडं बघा इथं छोटे छोटे एकदम कुत्र्याची पिल्ले आहे ती. इकडे एक आहे आणि ही एक दोन आहे. ती आई गेली त्यांची पळून, आईच्या मागे गेली ती. काल कांद्याचं रोप टाकले आणि थोडंसं वरच्या कडेला 2 सारं ठेवले ते भाजीपाला लावायसाठी. तेच आम्ही आता धन, मेथी, शेपा घेऊन चाललो आहे लावायचे. आता 8 वाजता पाण्याची लाईट आली, पाणी लावायचे. पाणी सोडायच्या आधी लावून घ्यायचे, कोरड्या रानाला वृक्त लावायला पटकन. इकडं सावलीला 2 सार आहेत. ह्याच्यामध्ये काही कांद्याचं रोप येणार नाही सावलीला, त्यामुळं भाजीपाला लावायचं ह्या 2 साऱ्यांमध्ये. इकडल्या साऱ्यामध्ये मेथी इसकटून घेतली अर्धा सारा आणि अर्धा सारा शेपा इसकटायची. आम्ही दोघीजणी आता धन लावायला लागले. धन झुमकं लावावं लागतं. तर एवढं दाट नसतं लय दाट झालं. धन, शेपा, मेथी लावून झाली. आता ती लावून झाल्यावर भेंडी लावली, देशी भेंडी. मुळा लावला, मुळ्याच्या शेंगा, डिंगरी लावलं, गवारी लावली, चुका सगळं लावून झालं. आणि इकडं मोटर चालू आहे, कांद्याचं बी भिजवायला चालू आहे. चला आता झाले सगळं लावून, निघालो आता घरी. जेवण झालं आताच. आता कपडे धुवून घेते. कामं सगळी आवरली. कपडे बाहेर टाकलीच होती, तोपर्यंत पाऊस चालू झाला. परत नेऊन कपडे सगळी आता घरात टाकली. ते असंच असतं पावसाळ्या दिवसचं, कपड्याला लय राबावं लागतं वाळवायला. चांगला पाऊस चालू झालाय. मोठं मोठं टिपका येतं. मस्त वाटतंय. पण एवढे दिवस झालं पाऊस नव्हता, उघडलंच होता पूर्ण. आता कुठं चालू झालाय. The next day. 10:30 वाजले. त्या सकाळच्या घरात सगळी कामं आवरली आणि रानात आलोय. आता पाऊस उघडलाय, चांगलं ऊन पडले. त्यामुळं आजपासून भुईमूग काढायला सुरुवात करायची. चालू आहे तिकडं उपटायला, तोडायला. आता मी पण धरते सारा, उपटून घेते पहिल्यांदा, भरपूर वेळ, आणि मग बसून तोडायचं. पोरांचा खेळ चालू आहे. शेंगा तोड लागतो का नाही रे? लागतो का? भरपूर वेळ उपटून घेतल्या. तो अशा शेंगा आहेत आपल्या भुईमुगाला. इकडं तोडायला चालू केले आता. आणि आता थोड्या वेळापूर्वीच कसलं ऊन होतं, मग बघता बघता लगेच ढग आलं भरून, बारीक चरचर यायला लागली. सारं लांबपर्यंत गेले ते काढत. आणि इकडं आता मध्येच पाऊस चालू झाला. मोठा काय नाही, पण बारीक चिरचिर चालू झाली. तेव्हा आम्ही जास्त वेळ काही उपटून ठेवतच नाही. थोडं थोडं चोपटतोय आणि तेवढंच तोडतोय. जास्त तोडून ठेवलं आणि अशी पावसाची चिरचिर झाली की परत तोडायला येत नाही. ते शेंगा हात घसरतात, कारण थोडी का होईना माती असते शेंगाला. पहिल्या पाट्या भरल्यात, एक दुसऱ्या पाट्या चालू आहेत त्या. आणि तर पहिल्या भरलेल्या पाट्या कागदावर टाकल्या होत्या शेंगा वाळायला, त्या पण झाकून ठेवल्या आता. आणि चिरचिर चालू आहे, त्यामुळे इकडं आंब्याच्या झाडाखाली येऊन बसलो आम्ही दोघीजणी.
आता गेले त्या खालच्या आंब्याखाली, त्यांची पात लांबपर्यंत गेली खाली. त्या सकाळ सकाळ लवकर आलत्या, आम्ही आमच्या घरची कामं आवरल्यावर आलतो. आता चांगलाच पाऊस यायला लागलाय. पाच वाजले ते आता, आणि मगाशी पाऊस उघडल्यावर एक एक पाटी शेंगा अजून तोडून झाल्या, आणि आता फिरून पाऊस चालू झालाय. आणि मगापेक्षा आता जरा जास्त मोठा पाऊस आहे. आता हे उघडतोय का नाही ती पण माहीत नाही, कारण शक्यतो दिवस मावळताना चालू झालेला पाऊस उघडतच नाही. तर ते जुन्या माणसांचे म्हण आहे ना, दिवस मावळताना आलेला पाहुणा मुक्कामीच राहतो. तसंच काम आहे ह्या पावसाचं, दिवस मावळतानाच्या. साडेसहा वाजले त्या, आता सुट्टी केली, घरी निघालो. आता घरी आलेल्या गोरं पाणी देऊन घेतली, पाणी देऊन गोरांना भुईमुगाचं वेल आणून टाकलं. आता शाळांना पण गटोड आणते आणि टाकते. बाहेरची सगळी कामं करून घरात यायला 7:30 वाजल्या, तोपर्यंत लाईट पण आली. आणि आता मी भाजी करायला लागली, दोडक्याची भाजी करणार आहे. त्याच्यासाठी इकडं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली. तर आता भाजी करून घेते. जिरे मोहरीची फोडणी देऊन बारीक केलेली कोथिंबीर आणि लसूण टाकून घेतलं. आता थोडीशी हळद टाकली. फोडणी चांगली परतून झाली. दोडका स्वच्छ धुवून घेते आता आणि टाकून घेते. दोडक्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली, आणि आता इकडं चालू आहे त्या चपात्या करायला. आता मी शेगडी चालू केली, शेगडीवर बसून खाली आता शेंगा भाजते थोड्या. शेगडीवर तवा टाकला, आता तव्यामध्ये रानात आणलेले मस्त ताज्या ताज्या वळी शेंगा टाकले त्या भाजायला. शेंगा भाजत भाजत इकडं सकाळच्या भाजीसाठी मध्ये शेंगा पण फोडायला चालू आहे. त्या पहिल्या शेंगा संपल्या त्या आता, त्यामुळे आता नव्याच शेंगा फोडायला चालू केल्या त्या.